अर्जुनने घरी येऊन आई वडिलांची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्याने बायकोला जोरदार चापट मारली. तो तिला म्हणाला की माझ्या आई वडिलांशी अशी वागण्याची हिंमत तुझी कशी झाली? अर्जुन तन्वीवर चिडून म्हणाला, मला वाटले होते की काही दिवसात तू माझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांप्रमाणे प्रेम आणि आदर करशील, कारण प्रत्येक नातं समजायला वेळ लागतो. पण माझ्यानंतर तू माझ्या आई वडिलांची अवस्था नोकरांसारखी केली आहेस. आणखीन वाईट करण्यासाठी बाबांकडून पैशांचा हिशोब मागितला आणि त्यांचा अपमान केला. ते त्यांच्या मुलाची कमाई खातात, तुझ्या बापाची नाही. तन्वी, सामान बांध आणि इथून जा, अर्जुन रागाने म्हणाला. अर्जुन हात जोडून आई वडिलांची माफी मागू लागला आणि त्याला तो दिवस आठवू लागला जेव्हा तो त्याच्या आई वडिलांना शहरात घेऊन आला होता. एके दिवशी अर्जुनच्या आईची तब्येत खूपच खालावली. त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता, म्हणून बाबाने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी खूप मोठी रक्कम मागितली होती, पण अर्जुनच्या बाबाकडे एवढे पैसे नव्हते की ते सर्व पैसे गोळा करून उपचार करतील. त्यांनी आपल्या मुलाला अर्जुनला फोन लावला. अर्जुन बाळा, तुझ्या आईला हृदयविकाराचा अटॅक आला आहे. हे ऐकून अर्जुन स्तब्ध झाला आणि भाऊक होऊन म्हणाला, बाबा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कसे आलात आणि मला का नाही सांगितले? बाळा, मी सकाळीच तुझ्या आईला घेऊन आलो आहे. मला पैशाची मदत पाहिजे होती. डॉक्टरांनी 1,00,000 रुपये मागितले आहेत. अर्जुन ओलसर डोळ्यांनी म्हणाला, बाबा, तुम्ही काय बोलताय? तुम्ही तिथे एकटे आहात आणि मी इथे आहे. नाही बाबा, तुम्ही डॉक्टरांना सांगा, उपचार सुरू करा. मी आत्ताच तिथे पोहोचतोय. नको अर्जुन, तू नको येऊस. आई एकदम बरी होईल. पण अर्जुनने बाबांचं काहीच ऐकलं नाही. घाईघाईत घरी आला आणि बायकोला तन्वीला म्हणाला की आता आपल्याला आईबाबांच्या घरी जायचे आहे. आईला हृदयविकाराचा अटॅक आला आहे. अरे अर्जुन, तू माझा पूर्ण मूड खराब केलास. तुला माहीत आहे, आज माझ्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्याला तिथे जायचे आहे. इथल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली आहे. तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्यासोबत ये. आणि अर्जुन, तू तुझ्या आईची काळजी का करतोस? म्हातारपणात असे आजार होतात. अर्जुन तन्वीला म्हणाला की अगं, वेडी झाली आहेस का? माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू मला पार्टीला यायला सांगत आहे. तुला जायचं असेल तर तू पार्टीला जा, पण मी येणार नाही. माझे वडील तिकडे हॉस्पिटलमध्ये एकटे आहेत. अर्जुन ताबडतोब वडिलांकडे निघून गेला. वडिलांना असं पाहून अर्जुनला वाईट वाटलं. तो बाबाच्या गळ्यात पडून रडू लागला आणि त्याचे बाबा पण रडू लागले. ते म्हणाले की अरे अर्जुन, तुझ्या आईची अवस्था बघ. त्यानंतर अर्जुनने त्याच्या बाबाला खुर्चीवर बसवले. त्याने आईकडं पाहिलं आणि तो हॉस्पिटलमधल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना भेटायला गेला. तो डॉक्टरांना म्हणाला की किती पण पैसे खर्च होऊ द्या, पण आईला काहीही नाही झालं पाहिजे. डॉक्टरांनी अर्जुनला दिलासा दिला. डॉक्टर म्हणाले की मिस्टर अर्जुन, काळजी करू नका. आम्ही तुमच्या आईला वाचवण्याचं सगळे प्रयत्न करू. आणि डॉक्टरांनी अर्जुनच्या आईवर उपचार सुरू केले. काही दिवसात साधनाताई पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर साधनाताईला घरी आणण्यात आले. अर्जुनने त्याच्या आईची चांगली सेवा केली, पण अर्जुन काम सोडून आला होता. त्यामुळे लागोपाठ फोन येत होते. अर्जुनचे बाबा म्हणाले की हे बघ, आता तुझी आई पूर्णपणे बरी आहे, त्यामुळे तू तुझ्या कामावर गेला तरी चालेल. अर्जुन म्हणाला की आई बाबा, तुम्ही दोघं शहरात माझ्यासोबत येता का? बाबा म्हणाले की नाही बाळा, सुनबाई आम्हाला जास्त पसंत करत नाही. आम्ही इथेच राहतो. फक्त तू आम्हाला भेटायला येत जा. असं म्हणून त्याचे बाबा भावूक झाले. अर्जुन म्हणाला की मी तुमचं काही ऐकणार नाही. अशा परिस्थितीत मी तुम्हाला सोडणार नाही. अर्जुन जबरदस्तीने साधनाताई आणि नैतिकरावांना घेऊन शहरात आला. तन्वीच्या स्वभावामुळे त्याच्या आई वडील घरात पाऊल टाकण्यासाठी घाबरत होते. अर्जुन म्हणाला, बाबा, कशाचं टेन्शन घेऊ नका.
हे घर तुमचं आहे, इथं मनात काहीही आणू नका, असं म्हणून अर्जुनने त्याच्या दोघांच्या हाताला धरून आतमध्ये आणले. अर्जुनने आई वडिलांच्या खोलीत त्याला नेलं. खोली पाहून आई वडील भावूक झाले. अर्जुन म्हणाला की, बाबा, आई, ही खोली तुमच्या दोघांची आहे. मी घर घेताना तुमच्यासाठी सुद्धा एक खोली घेतली होती. मुलाचं प्रेम पाहून आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला की, आता तुम्ही दोघेही इथे आरामात राहा. अर्जुन खोलीच्या बाहेर आला तर त्याच्या बायकोने तन्वीने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत खेचून नेले आणि ती अर्जुनला म्हणाली की, तू वेडा झाला आहेस का? तू यांना इथे घेऊन आला आहेस? हे बघ तन्वी, ते माझे आई वडील आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. शिवाय मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे ते माझ्यापाशीच राहणार आहेत. तुझ्यामुळे माझ्या आई वडिलांना कोणतीच अडचण झाली नाही पाहिजे, नाहीतर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही. अर्जुनचे आई वडील अर्जुनवर खूप खुश होते, पण तन्वी नेहमी त्यांना बडबड करत होती. एके दिवशी अर्जुनला काही कामानिमित्त लांबच्या शहरात जायचं होतं. अर्जुनने मोलकरणीला सर्व समजून सांगितलं. त्याचे आई बाबा म्हणाले की, अर्जुन, आमची काळजी करू नकोस, तू बिनधास्त जा. आणि मग अर्जुन कोणतीही काळजी न करता त्याच्या कामाला गेला. अर्जुन गेल्यावर इकडे तन्वी सासू सासऱ्यांना टोमणे मारत असायची. ती म्हणत होती की, तुम्ही इथे शहरात आला आहात, पण तुम्हाला माहीत नाही शहरात किती महागाई झाली आहे. तुम्ही आल्यामुळे घरात खर्च वाढला आहे. सगळं घर तुमच्या औषध पाण्यामुळेच भरलं आहे. हे बघा, इथं राहून कमीत कमी थोडाफार काम तर करा. असाच तुम्ही बसला तर तुमच्या शरीराला गंज लागेल. हे बघा बाबा, तुम्ही जाऊन सिंकमध्ये भांडी पडली आहेत तेवढे घासा. आणि सासूबाई, तुम्ही माझ्यासोबत चला, किचनमध्ये मदत करू लागा. नैतिकराव म्हणाले की, हे बघ सुनबाई, तू माझ्याकडून हवं असेल तेवढं काम करून घे, परंतु अशा अवस्थेत साधना काम करू शकणार नाही. तन्वी म्हणाली की, हो, म्हणजे सासूबाई फुकाट आमच्या तुकड्यांवर जगणार आहेत का? बहाणा करू नका, कामाचं काय आहे ते पहा. आणि हो बाबा, भांडी झाल्यावर तिथे पिशवी आहे, ती पिशवी घेऊन मार्केटमधून फ्रेश भाजी घेऊन या. नैतिकरावांनी भाजी आणून किचनमध्ये ठेवली. ते म्हणाले की, सुनबाई, मी भाजी आणली आहे, 2 कप चहा करते का? तन्वी म्हणाली की, मी काय तुमची मोलकरीण आहे का? तुम्ही भाजी आणून माझ्यावर उपकार केले नाहीत. जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर स्वतः करा आणि प्या, पण मला एकही काम सांगायचं नाही. तन्वीचे हे सगळं बोलणं ऐकून सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. नैतिकराव उदास मनाने किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागले. चहा पित असताना साधना ताईंच्या डोळ्यात पाणी आले. नैतिकराव म्हणाले की, अगं साधना, तू का टेन्शन घेत आहे? आपला मुलगा आपल्यासोबत आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. तन्वीने दुपारचं जेवण पण बनवलं नाही. नैतिकराव जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेलं, पण तिथं काहीच नाही म्हणल्यावर ते स्वतः जेवण बनवायला लागले. आणि त्यानंतर त्यांनी ते जेवण साधना ताईला खाण्यासाठी दिले, कारण त्यांना टायमावर औषध पाणी घ्यायचं होतं. साधना ताई काम करू शकत नव्हत्या, कारण डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं होतं. खोलीमध्ये आराम करून तन्वी बाहेर आली आणि तिने पाहिलं की स्वयंपाकघरात नैतिकरावांनी स्वयंपाक बनवला आहे. तेव्हा ती चिडून म्हणाली की, हे काय आहे? तुम्हा लोकांना अजिबात शिस्त नाही. पूर्ण किचन घरात पसारा मांडला आहे. जेवढा पण पसारा केला आहे सगळा मला पसारा व्यवस्थित पाहिजे. नैतिकराव म्हणाले की, हो सुनबाई, मी सगळं करतो, तू काळजी करू नकोस. आणि हो, ते भांडी पण घासा. असं म्हणून त्या दोघांकडे रागाने पाहत तेथून निघून गेली. संध्याकाळी पण जे दुपारचं जेवण शिल्लक होतं तेच जेवण त्या दोघांनी खाल्लं. अर्जुन रोज सकाळ संध्याकाळ फोन करून आई वडिलांच्या तब्येतीबाबत विचारत होता, पण नैतिकराव आणि साधनाताई तन्वीबद्दल अर्जुनला काही सुद्धा सांगत नव्हते. दुसऱ्या दिवशी तन्वीने नैतिकरावांना दुकानात किराणा आणायला पाठवले. त्यासाठी तिने नैतिकरावांना 500 रुपये दिले आणि एका कागदावर
सगळ्या वस्तूची लिस्ट दिली. त्यानंतर दुकानात गेल्यावर सगळ्या वस्तू घेतल्यावर त्याच्यावर हिशोब लिहिला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हात त्यांना एवढं जड सामान आणावं लागत होतं. येताना त्यांना समोर चहाचं दुकान दिसलं. कंटाळा आला होता म्हणून त्यांना एवढ्या उन्हात पण चहा पिऊ वाटला. चहा पिऊन ते कसं तरी घरी पोहोचले. घरी येऊन पाहिलं तर अजून तन्वीने किचनमध्ये काहीच बनवलं नव्हतं. थोड्या वेळाने तन्वी मोठ्याने ओरडली की हिशोबामधले 10 रुपये कुठे गेले. तन्वी म्हणाली की तुम्ही मला विचारल्याशिवाय 10 रुपये कसे काय खर्च केले. नैतिक रावांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले की वाटेत मला चहा पिऊ वाटला म्हणून मी 10 रुपयाचा चहा पिलो. 10 रुपयांसाठी तन्वी त्यांना नको नको ते बोलली. तुम्हाला आगाऊपणा कोणी करायला सांगितला होता. तुम्हाला सांगितलं होतं ना की 1 ना 1 रुपया माझ्या हातात आणून द्यायचा. तुमची हिंमत कशी झाली चहा पिण्याची. हे सगळं नैतिकराव आपल्या मुलासाठी मूकपणे सहन करत होते. आता रोजच हे चालू होतं. नैतिकराव स्वतःसाठी आणि साधनाताईसाठी नाश्ता जेवण बनवत होते आणि खरकटी भांडी पण घासत होते. तन्वी स्वतःसाठी कधी जेवण ऑर्डर करत होती तर कधी स्वतः बनवून खात होती. ती या दोघांचा कोणताच विचार करत नव्हती. एके दिवशी तन्वीची एक मैत्रीण तिला भेटायला घरी आली. तेव्हा किचनमध्ये नैतिकराव साधनाताईसाठी जेवण बनवत होते. अचानक समोर मैत्रिणीला पाहून तन्वी खूप घाबरली. तन्वी तिच्या मैत्रिणीला म्हणाली की अगं आरोही तू का आली. तू म्हणाली असतीस तर मी तुला भेटायला तुझ्या रूमवर आले असते. तिथे आपण निवांत बोललो असतो. तन्वीने आरोहीचा हात धरला आणि तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली. थोड्या वेळाने नैतिकराव खोलीत आले आणि म्हणाले की अगं तन्वी तूप कुठे आहे. मला तूप सापडत नाही. तन्वी त्यांना ओरडत म्हणाले की तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की माझ्या खोलीत येत जाऊ नकास. आता तोंड काय पाहत बसला आहे. इथून निघून जावा. तन्वी नैतिकरावांना ओरडून म्हणाली. आरोहीने तन्वीला विचारले की हे आजोबा कोण आहेत आणि यांना याआधी मी पाहिले नाही. तन्वी म्हणाली की अगं हे या घरात नवीन नोकर आले आहेत त्यामुळे त्यांना सामान कुठे ठेवले आहे ते माहीत नाही. हे ऐकून नैतिकरावांच्या डोळ्यात पाणी आले. ते पुढे निघाले तेव्हा पाठीमागून तन्वी म्हणाली की माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी चांगली कॉफी बनवून आणा. त्यानंतर बनवलेलं जेवण नैतिकरावांनी साधनाताईला दिलं आणि मग नैतिकरावांनी कॉफी बनवून त्यांना खोलीत नेऊन दिली. थोड्या वेळाने तन्वी रागातच सासूबाईच्या खोलीत गेली. तिथे नैतिकराव बसले होते. ते म्हणाले की तुम्हाला कॉफी कशी बनवतात माहीत नाही का. जर माहीत नव्हती तर मला सांगायचं मी बनवली असती. विनाकारण माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या तोंडाची चव गेली. अगं सुनबाई काय झालं. तू काय एवढी रागवली आहेस. साधनाताई तन्वीला म्हणाल्या. हे बघा सासूबाई तुम्ही तर एक शब्द पण बोलू नका. तसं पण तुम्ही काहीच कामाचा नाही त्यामुळे तुमचं तोंड बंद ठेवत जावा. मी बाबांना बोलत आहे. हे बघा मी आता माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर चालली आहे आणि आल्यावर सांगते की घराची कशी साफसफाई करायची कशी कॉफी बनवायची. असे म्हणून तन्वी तिच्या मैत्रिणींसोबत निघून गेली. इकडे साधनाताईला वाईट वाटलं आणि त्या रडू लागल्या. अगं साधना प्रत्येक गोष्टीसाठी रडू नकोस. घरातलं काम केलं म्हणजे ते काही चुकीचं असतं का. या वयात हातपाय चालवणं चांगलं असतं. एका जागी बसलं तर 100 रोग आपल्याला होत असतात. नैतिकरावांनी साधनाताईला समजावलं. नैतिकरावांनी साधनाताईला झोपायला सांगितलं आणि ते राहिलेली भांडी घासण्यासाठी निघून गेले. थोड्या वेळाने आई बाबा तुम्ही कुठे आहात. बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. बाहेरून अर्जुन अचानक आतमध्ये आला. तो आई वडिलांच्या खोलीत गेला आणि आईला म्हणाला की आई कशी आहेस तू. ठीक आहेस ना. मुलाला पाहून साधनाताईचे डोळे भरून आले. हे बघ आई मी तुझ्यासाठी नवीन साडी नवीन स्वेटर घेऊन आलो आहे आणि बाबांसाठी मी हे जॅकेट आणि शूज घेऊन आलो आहे. आता हे शूज घालून मी आणि बाबा रोज वॉकिंगला जाणार आहोत. त्यानंतर अर्जुन स्वयंपाकघरात गेला तर बाबांना भांडे घासताना पाहून
त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो हळूच पाठीमागे आईच्या खोलीत आला आणि म्हणाला की, अगं आई, बाबा भांडी का घासत आहेत आणि तन्वी कुठे आहे? आता साधनाताईला आपल्या नवऱ्याचं दुःख सहन झालं नाही. त्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की तू गेल्यावर तन्वीने आम्हाला कसा आणि किती त्रास दिला. गेल्यापासून तुझे बाबा या घरात काम करत आहेत. हे सगळं ऐकून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर भांडी घासून झाल्यावर नैतिकराव खोलीत आले. अर्जुनला समोर पाहून ते आश्चर्यचकित झाले. अरे अर्जुन बाळा, तू कधी आलास आणि एवढ्या लवकर? हो बाबा, काम लवकर झालं त्यामुळे मी लवकर आलो. तोपर्यंत तन्वी पण घरी आली होती. तिला समोर अर्जुनला पाहून धक्काच बसला. अरे अर्जुन, तू अचानक? तू तर आठवड्याभराने येणार होता. अर्जुन तन्वीपाशी गेला आणि जोरदार त्याने 2 कानाखाली तन्वीला लावल्या. तुझी हिंमत कशी झाली? माझ्या देवासारख्या आईबाबांना असा त्रास देण्याची? हे घर त्यांच्या मुलाचे आहे. तू हे घर हुंडासोबत घेऊन आली नाही. मला वाटलं की मी गेल्यावर तू माझ्या आईबाबांची, तुझ्या आईबाबासारखी काळजी घेशील, पण तू तर माझ्या आईवडिलांच्या अवस्था नोकरांपेक्षाही वाईट केलीस. बाबांकडून 1 रुपयाचा सुद्धा हिशोब घेतलास. तुझ्या मैत्रिणीसमोर त्यांचा अपमान केला. माझी आई बाबा तुझ्या बापाचे खात नाहीत. हे सगळं वैभव त्यांच्या मुलाचे आहे. या घरात तुझी आता काही जागा नाही. तू आता तुझं सामान बांध आणि इथून निघून जा. तन्वी घाबरून रडायला लागली. ते अर्जुनच्या पाया पडू लागले आणि माफी मागू लागली. ती म्हणाली की अर्जुन, तू माझ्यासोबत असं वागू शकत नाही. तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मी पण तुझ्यावर प्रेम करते. मग तन्वी, याचा अर्थ असा नाही की तू माझ्या जन्मदात्या आईवडिलांना त्रास देशील, त्यांचा अपमान करशील. मला वाटलं की एक ना एक दिवस तुला आईवडिलांची किंमत कळेल, पण नाही. तू तर माझ्या आईवडिलांना खूप त्रास दिला. असं म्हणून अर्जुन आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. अगं, तू आईला म्हणाली की तुम्ही काही काम करत नाही, बसून आमच्या तुकड्यांवर जगत आहात. मला सांग, मला लहानाचं मोठं करायला आईने कष्ट घेतले असतील का नाही? का मी जादूने एवढा मोठा झालो आहे आणि तू म्हणत आहे की आई माझ्या तुकड्यावर जगते? त्यानंतर तन्वी नैतिकरावांच्या आणि साधनाताईच्या पाया पडून त्यांची माफी मागू लागली. म्हणाली की प्लीज मला मुलीप्रमाणे समजून माफ करा. मी यापुढे अशी चूक करणार नाही. प्लीज तुम्ही दोघे पण अर्जुनला समजून सांगा. मला हे घर सोडून कुठे पण जायचं नाही. प्लीज बाबा, मला माफ करा. यानंतर मी काम सांगणार नाही. मी स्वतः तुमच्या सगळ्यांचे काम करणार आहे. नैतिकराव आणि साधनाताई खूप मोठ्या मनाचे होते. ते अर्जुनला म्हणाले की अरे पोरा, जे झालं ते सोडून दे आणि आपल्या सुनबाईला माफ कर. अरे प्रत्येक घरात भांड्याला भांडं हे लागतच असतं, त्यामुळे एवढे मनावर घेऊ नकोस. आम्ही तिला माफ केलं आहे. आम्हाला वाटत आहे तू पण तिला माफ करावं. पण अर्जुनने आईवडिलांचं ऐकलं नाही. त्याने तन्वीच्या हाताला धरलं आणि घराच्या बाहेर काढलं आणि म्हणाला की जी तू चूक केली आहे ती माफीच्या योग्य नाही. तू महिनाभर तुझ्या वडिलांपाशी जाऊन राहा आणि आईवडिलांची कशी काळजी घेतात हे शिकून ये. त्यानंतरच तुला या घरात जागा आहे. त्याशिवाय तुला चांगला धडा शिकणार नाही. हे बोलून अर्जुनने जोरात तिच्या समोर दरवाजा लावला. 1 महिन्यानंतर तन्वी सासरी आली. तिला 1 महिन्यात परिस्थितीने भरपूर काही शिकवलं होतं. माहेरी तिचे काय किंमत आहे हे तिला कळालं होतं. तिच्या वहिनीने घर किती छान सांभाळलं आहे हे तिने पाहिलं. यातील वहिनीसारखं तिला काडीचं सुद्धा काम येत नव्हतं. पण ती वहिनीसोबत राहून सगळं घर कामाने आईबाबांसोबत राहून सगळे संस्कार 1 महिन्यात ती शिकून आली आणि त्यानंतर ती नव्याने सासू सासऱ्यांची मनापासून काळजी घेऊ लागली. तिला पण कळालं होतं की नाती जर मनापासून निभावली तर ते टिकत असतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.